नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार नाहीत। जरांगे आपल्या वकिलांच्या मार्फत समन्सला उत्तर देणार असल्याचे सांगितले जाते। आझाद मैदानावर परवानगीशिवाय आंदोलन केल्यामुळे मुंबई पोलिसांनी नोटीस दिली होती। मात्र या नोटिसीमध्ये जरांगेंना आज हजर राहण्याचे आदेश दिले होते। मात्र आता जरांगे मुंबईला जाणार नसल्याची माहिती वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार। या संदर्भात आणखीन तपशील जाणून घेऊया। मुंबईला जाण्याचे कारण आणखीन स्पष्ट केलेले नाही। आपल्याला माहिती आहे, काही महिन्यापूर्वी जरांगेंनी मुंबईला आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते। मात्र आझाद मैदानाच्या हद्दीतील पोलिसांची परवानगी घेतली नव्हती, म्हणून त्यांच्यावर आणि त्यांच्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला होता। मात्र या प्रकरणी जरांगेंना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। त्यांचे यावर काय म्हणणे आहे हे स्पष्ट करतील असे वाटले होते, परंतु ते हजर राहणार नाहीत। ते त्यांच्या वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार आहेत, हे सूत्रांनी सांगितले आहे। परंतु ते मुंबईला का हजर होणार नाहीत याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। या संदर्भात आणखीन तपशील जाणून घेऊया। मुंबईला जाण्याचे कारण आणखीन स्पष्ट केलेले नाही। आपल्याला माहिती आहे, काही महिन्यापूर्वी जरांगेंनी मुंबईला आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते। मात्र आझाद मैदानाच्या हद्दीतील पोलिसांची परवानगी घेतली नव्हती, म्हणून त्यांच्यावर आणि त्यांच्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला होता। मात्र या प्रकरणी जरांगेंना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। त्यांचे यावर काय म्हणणे आहे हे स्पष्ट करतील असे वाटले होते, परंतु ते हजर राहणार नाहीत। ते त्यांच्या वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार आहेत, हे सूत्रांनी सांगितले आहे। परंतु ते मुंबईला का हजर होणार नाहीत याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।